जर मित्रांनो तुम्ही नॉनव्हेज लवर असाल ना तर ही व्हिडिओ तुमच्यासाठी खास बेस्ट होणार आहे, कारण की आपण अशा स्टॉलला भेट देणार आहोत तिथे मच्छीची व्हरायटी जास्त आहेत आणि चिकन प्लस चिकन पण मिळतं मित्रांनो। त्या स्टॉलचं नाव आहे मस्त चमचमीत। या ठिकाणी आपण आता आलेलो आहोत आणि चव बघणार आहोत मित्रांनो पहिली कशी आहे, कारण की इथे फिश चे भरपूर व्हरायटीज आहेत। म्हणजे बोलायला गेलं तरी खेकडा आणि बोंबील फ्राय वगैरे असं भरपूर आहे। आणि चिकन मध्ये बोलायला गेलं ना मित्रांनो तर इथं आपल्याला चिकन सुकं त्यांचं काय चिकन असेल ते आहे। चिकन किमा पण आपल्याला भेटणार आहे मित्रांनो। तर या आपण त्यांचा रेट विचारूया किती रुपयाला आहे आणि मित्रांनो ह्याचा ऍड्रेस पण मी तुम्हाला सांगतो थोड्या टायमामध्ये। पहिला आपण इथे येऊया, रिजनेबल प्राइस मध्ये मित्रांनो आणि प्रभादेवी मध्ये लोकेटेड आहे। त्याचा तुम्हाला ऍड्रेस प्रॉपर तुम्हाला मी या व्हिडिओ मध्ये देणार आहे, तर व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत राहा। आणि चला नमस्कार मंडळी, माझं नाव अक्षय आणि मराठी युट्यूब चॅनल वरती सर्वप्रथम तुमचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो। आणि आपण आज मस्त एक खास बेस्ट म्हणजे स्टॉलला भेट देणार आहोत। चला मित्रांनो आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया बिना वेळ घालवता। तरी आपण त्या साईची भेट घेऊया, कसं काय सर्व ह्या तुम्हाला व्हिडिओ वरनं समजणार आहे। तर या मित्रांनो आपण भेट घेऊया आपल्या ओनरची। तर नमस्कार दादा। नमस्कार। काय नाव आपलं? माझं नाव आदित्य ढेकळे आणि ताई तुमचं? माझं नाव अनुष्का गांधी। अच्छा, आणि कधीपासून स्टार्ट केला आपण हा? आम्ही गेल्या महिन्यापासून सुरुवात केली। अच्छा, म्हणजे एकच महिना झाला स्टार्ट? हो, गटारीच्या आधीपासून आम्ही सुरुवात केलेली आहे। गटारीच्या आधीपासून स्टार्ट झालंय। अच्छा, आणि आपल्या इथं फक्त नॉनव्हेज भेटतं की व्हेज पण भेटतं? आपल्याकडे फक्त नॉनव्हेज पदार्थ आहेत, खास सगळे मालवणी पद्धतीचे। अच्छा, त्याच्यामध्ये आपल्याकडे मच्छीचे पदार्थ आहेत, फ्रायचे पदार्थ आहेत। ओके, खास आपली चिंबोरीचा रस्सा आपला फेमस आहे, प्रॉन्स आणि बोंबील, त्यासाठी पब्लिक खूप गर्दी करतात। हो ते बघितलं आम्ही 6 महिने येऊन, कारण की खूप गर्दी होती स्टार्टिंगला आम्ही आलो तेव्हा। आणि तुमच्याकडे म्हणजे मच्छीचे भरपूर व्हरायटीज आहेत ना? मच्छीचे आहे, चिकन आहे आपल्याकडे। आपली एक वेगळी व्हरायटी म्हणजे आपल्याकडे चिकन किमा आहे। अच्छा, चिकन किमा आहे का? हो। अच्छा, आणि मच्छीमध्ये किती प्रकार आहेत तरी आपल्याकडे? मच्छीमध्ये आपल्याकडे पापलेट, सुरमई, बोंबील, प्रॉन्स असं असतंय फ्राय मध्ये, आणि बिर्याणी पण असतं आपल्याकडे। आणि म्हणजे कोणत्या दिवसाला आपण चालू असतो आपलं कुठे स्टॉल? आपल्याकडे बुधवारी, शुक्रवारी, शनिवार आणि रविवार। अच्छा, संध्याकाळी 7:30 ते 11। संध्याकाळी 7:30 ते 11 पर्यंत चालू असतो आपलं स्टॉल। ओके ओके। आणि रोजचा मेनू हेच चेंज होतो की हेच असतं? थोडाफार बदलानी चेंज होतो, म्हणजे बुधवारी बिर्याणी नसते, वीकेंडला बिर्याणी असते। वीकेंडला फक्त बिर्याणी ठेवता? हो, म्हणजे एक्स्ट्रा असतो पदार्थ। अच्छा, किंवा आता क्रॅब्स असतात, कधी कधी नसतात, म्हणजे जसं आपल्या मार्केटमध्ये फ्रेश अवेलेबल असेल कॅच तसं आपण ठेवतो पब्लिक डिमांड अनुसार। बरोबर। म्हणजे आता श्रावण पण चालू आहे, म्हणजे ह्याच्यानंतर तुम्ही मेनू वाढवणार की म्हणजे आपल्या हे थोडे व्हेरिएशन आणायचा विचार आहे, पण कसं सध्या श्रावण आहे, लोकांचे उपवास वगैरे आहेत। मग म्हटलं जरा गौरी गणपती गेल्यानंतर। बरोबर। आणि आपला म्हणजे ऍड्रेस सांगू शकाल का? आपला ऍड्रेस हा आप्पासाहेब मराठी मार्ग आहे, प्रभादेवीचा। अच्छा, हा प्रभादेवीचा। हा, इथे डिकेथलॉन आहे पाठीमागे आणि समोर टाटा शोरूम आहे, त्याच्या अगदी अपोजिट आहे। अपोजिटला आहे ना? आणि टायमिंग फक्त 7 ते 11? 7:30 ते 11 पर्यंत फक्त येऊ शकता आपली? हो। अच्छा, ठीक आहे, चालेल। आणि आम्हाला आता दाखवू शकाल की आता आपल्याकडे अवेलेबल काय? हो, थांबा मी तुम्हाला दाखवतो। ठीक आहे। हे काय आहे? हे आता बोंबील आहेत। बोंबील। अच्छा, आणि एका प्लेट मध्ये 4 पीसेस येतात। एका प्लेट मध्ये 4 ते 5 पीसेस। जर मीडियम असतील ना तर 4 येतात, आणि जर असे छोटे असतील वगैरे तर ते मग 5 येतात। ते म्हणजे 5 पीस येतात? अच्छा, आणि काय प्राइस असेल तरी? 150 ला 4 ते 5 पीस येतात? अच्छा। आणि मित्रांनो बघू शकता याची क्वालिटी पण चांगली आहे, क्वांटिटी पण खूप मोठी आहे। हे आम्ही बोंबील भाऊच्या धक्क्यावरून आम्ही रोज सकाळी पहाटे जातो आणि फ्रेश घेऊन येतो। भाऊच्या धक्क्यावरून ते जाऊन आणता? म्हणजे मच्छी तुम्ही रोजची म्हणजे तिकडे आणताय? हो, सकाळी पहाटे जातो आम्ही। अच्छा, आणि कारण का आमचं फ्रोझन नसतं, फ्रेश असेल ना, फ्रेश मच्छी कशी असते एवढ्या वर्षापासून आम्ही बघत आलो। हो, ते तर आहे। फ्रेशच घेऊन येतो, म्हणजे रोजची मच्छी फ्रेश खायला भेटेल। हो, ते तर आहे। आणि गरम गरम म्हणजे तुम्ही इथे सर्व बनवता ना? हो, फ्राय वगैरे सगळं इथे, फ्राय वगैरे इथंच होतो। आणि बाकी घरातून बिर्याणी असेल किंवा रस्सा वगैरे असेल? चिंबोरीचा रस्सा आहे। बरोबर, चिकनचा हे फक्त म्हणजे हेवी असेल ते आपण घरी बनतं, बाकीचं फ्राय काय असेल, फ्राय बोंबील फ्राय बनवतात ते फक्त आपल्या इथे स्टॉल वरती गरम गरम मिळते। आणि हे पण रस्सा पण आपण गरम गरमच तुम्हाला देतो। हो, ते तर। हे चिकन करी आहे। ही चिकन करी आहे का? हा चिकनची ग्रेव्ही आहे, चिकन मसाला आपला मालवणी पद्धती। अच्छा, मालवणी पद्धतीने बनवलेला आहे का? तर हा आपल्याला 150 मध्ये, त्याच्यासोबत एक तांदळाची भाकरी मोठी येते आणि चिकन येतं। तांदळाची भाकरी पण त्याच्यामध्ये तुम्ही देता का? हो, त्याच्यामध्ये आपण कॉम्बो आहे, कॉम्बो आहे का? आणि चिकन ग्रेव्ही तुम्हाला येणार 150 मध्ये। ओके,
आता हे बिर्याणी आहे आपली. बिर्याणी आहे का? चिकन बिर्याणी हो, चिकन बिर्याणी आहे. ही 140 ला एक प्लेट येणार. 140 ला एक प्लेट हो येणार. हो. हाफ पण भेटते की फक्त हाफ full? पण जसं तुम्हाला हवी तसं हाफ येईल तुम्हाला 70 मध्ये, फुल 140 ला आहे. अच्छा अच्छा. ओके. आणि हा चिकन किमा आहे. हा चिकन किमा आहे का? चिकन किमा 160 ला तुम्हाला त्याच्यात 2 पाव येणार. म्हणजे दोन पाव असणार त्याच्यामध्ये. हो. अच्छा. आणि जर भाकरी सोबत खायचं झालं तर आपल्याला भाकरी अलग सोबत. म्हणजे भाकरी घ्यायला लागेल हो, ना हो. एवढाच फक्त. ओके ओके. आणि हे आहे हे चिंबोरी आहे. ओके. चिंबोरी म्हणजे खेकडा आपला समुद्रातलाच आहे ना? नाही, खाडीची चिंबोरी आहे. खाडीची काळ्या चिंबोरी आहे. पाटीची चिंबोरी. काळ्या पाण्यातली हो. आहे. अच्छा अच्छा. ह्याची काय प्राइस असेल तरी पण? ही डिपेंड करतं, कधी मार्केट रेट प्रमाणे बदल ओके. चढ उतार होते, कधी 200 बरोबर. 220 अशा प्रमाणे असते, अच्छा. जशी आम्हाला मिळेल तसं. बरोबर. म्हणजे तुम्हाला जर तिकडे तुम्ही बाजारावर मच्छीचा जाता रेट तेव्हा कसं थोडा वर खाली खालीवर होत असतो रोजचा ते. त्याच्याप्रमाणे मग ते हे होतं. हो हो Change. हो. ते तर आहे. आणि ही सोलकडी आहे. सोलकडी पण ठेवता का? हो. अरे वा. सोलकडीचा ऍक्च्युली आम्ही असा मुद्दाम असा एक पाऊच बनवलाय, ठेवलाय, बरोबर. कारण की कसं लोकांना पार्सल घेऊन जायचे हो. असते, ग्लास मधून बरोबर, बरोबर. स्पिल ते पण होते, आहे. म्हणून हे आम्ही असं ठेवले जेणेकरून लोकांना घरी घेऊन जायला बरोबर पडते. बरोबर. parcel. आणि कशी आहे आपल्याकडे सोलकडी? 30 रुपये. म्हणजे सोलकडीची प्राइस 30 रुपये आपल्या 30 इथं? रुपये. वा, वा. भाकरी 20 रुपये. अच्छा. आणि आपल्या घरगुती आहे ना हो सोलकढी? हो हो. अच्छा अच्छा. सर्व म्हणजे आपल्या इथे सर्वच घरगुती आहे. हो. हा. अच्छा. आणि आपल्याकडे भाकरीची प्राइस कशी असेल तरी भाकरी पण? आपल्याकडे 20 रुपयाची आहे. भाकरी 20 रुपयाची हो. आपल्याकडे. अच्छा. आणि आपल्याकडे आता फक्त हे बोंबील आहे, प्रॉन्स आहे, बोंबील आणि सुरमई पण prawn. आहे. सुरमई पण नाही. अच्छा अच्छा अच्छा. सुरमई. म्हणजे आपल्याकडे फ्राय मध्ये किती प्रकार असतील तरी पण? फ्राय मध्ये आपल्याकडे रोज 3 ते 4 प्रकार असतात. 3 ते 4 प्रकार असतात. ग्रेव्ही मध्ये 2-3 प्रकार ओके. असतात, आणि भाकरी असते, सोलकडी असते. सोलकडी असते. हो. अच्छा. तर मित्रांनो बघू शकता भाकरीची क्वांटिटी केवढी आहे. खूप मोठी भाकरी आहे, 20 रुपयाची आहे मित्रांनो. आणि पातळ आणि सलसलीत पण एकदम आहे. हो, म्हणजे उकडीची भाकरी आहे ती उकडीची आपली. भाकरी आहे का? अरे हो, वा, उकड वा. काढून तर केलेली. मित्रांनो तुम्ही बघू आता नेली शकता. तर उद्या पण ती तशी मऊ राहणार. उकडीची भाकरी आहे ही. आणि 20 रुपयाला मित्रांनो एकदम रिजनेबल प्राइस आहे. एवढा संभलता तुम्ही म्हणजे एकट्याने दादा तुमच्या असतं की अजून कोण तुम्हाला अशी मदत वगैरे करतं? आम्ही दोघं तर हे करतोच. अच्छा. आम्हाला घरी एक काकू मदत करतात, बरोबर. आणि इथे हा आमचा हेल्पिंग हँड असतो. अच्छा. हा सगळी इथे स्टॉल वरती आपल्या आम्हाला इथे. मदत. अच्छा. आणि घरी आपल्या म्हणजे घरी आमच्या सोबत एक काकू असतात, काकू आई असतात, असते आम्हाला. आई पण असतात का? म्हणजे फॅमिली सपोर्ट आहे हो तुम्हाला हो, म्हणजे बोलायला त्यांच्याशिवाय गेलं काही तर. हो, पॉसिबल ते तर आहे, ते तर आहे. बरोबर आहे. बरोबर. थँक्यू. मित्रांनो हे त्यांचे बघू शकता मॅरिनेट करायचे, त्यांचे मसाले पण अलग आहेत. आणि हे बोंबील आहेत ना? बोंबील आणि हे सुरमई प्रॉन्स आहे. हे बोंबील आहे, ते प्रॉन्स आहेत. आणि ह्याच्यामध्ये सुरमई आहे का? अरे वा वा, मस्त मोठे. आपल्याकडे काय सुरमईची प्राइस आहे? सुरमईची प्राइस 180 रुपये आहे. अच्छा. 180 ला म्हणजे 2 पीस 2 पीस येणार हा. का? आणि अच्छा. जर सिंगल पीस पाहिजे असेल तर 100 रुपये. 100 रुपयाला मिळू शकतो हो, आपल्याला. हो. अच्छा. म्हणजे आपल्यावरती पण आहे की आपले हो. 2 पाहिजे का पाहिजे. एक पाहिजे, त्याच्यामध्ये पण आपली प्राइस कमी जास्त होईल, होईल. होईल. ओके ओके. थँक्यू. तर मित्रांनो आता आपण टेस्टला बोंबील फ्राय मागितलेले आहेत, बघू शकता. हे बोंबील फ्राय आहे. बोंबील आपण ट्राय करूया कसे आहे ते बघूया पहिला. तर तुम्हाला माहिती असेल मच्छी माझी खूप फेमस आहे, म्हणजे मला खूप आवडते खायला, फेवरेट आहे माझी सर्वात. आणि आपण ट्राय करूया पहिला बोंबील फ्राय. आणि त्यांनी चटणी आपल्या मित्रांनी दिलेली आहे. मला असं वाटतं नारळाची चटणी आहे असं वाटतंय मला, पण बघूया. पुदिना वगैरेची चटणी आहे ती. हे बघा. थांब तुला देतो. पहिला तू खा, आता आपण खाऊया. चटणी सोबत खाऊया मित्रांनो, बघूया. खरंच खूप छान आहे. म्हणजे खाताना जे चव येते ना, फील येतो तो ह्याच्यामध्ये आहे. परत मग खाऊन बघूया. एक फ्राय अजून एक बाईट मारतो बघा. आणि कसं माहिती आहे, थोडा बाजूने क्रिस्पी आहे आणि मध्ये आहे ना एकदम बोंबील कसा आपला एकदम थोडा हे असतो, बघू शकता. साईडने क्रिस्पी आहे आणि मध्ये ओला आहे का, म्हणजे ओला लागतो. त्याची मजा जी येते आहे ना ती खूप छान येते मित्रांनो. आणि हे खरंच खूप छान आहे मित्रांनो. नक्की इथे भेट द्या येऊन. एक दिवशी चव बघा फक्त, एकदम घरगुती टाईप चव आहे मित्रांनो, खूप छान आहे. आणि तर यात बोंबील मित्रांनो अशा प्रकारे बोंबील भेटतील तुम्हाला इथं. आणि खायची जी मजा आहे ना ती अलगच आहे काही.
आणि हे मित्रांनो आहे प्रॉन्स फ्राय, बघू शकता. क्वालिटी पहिली तुम्हाला दाखवतो याची. तर याची क्वालिटी बघा आणि क्वांटिटीमध्ये एवढी म्हणजे मोठे मोठे आहेत मित्रांनो. तर आपण हे पण आता ट्राय करूया. आणि ह्याच्यामध्ये पण सेम आहे मित्रांनो, तीच चटणी आहे सेम, पुदिना आणि खोबऱ्याची. तर ट्राय करूया आपण पहिला, बाहेर घेऊया. हे पण खूप छान आहे मित्रांनो. म्हणजे अशी हॉटेल बिटेलची चव नाही, एक प्रॉपर स्टॉलवरची खायची मजा असते ना ती खूप छान असते आणि तशी म्हणजे एकदम वाटतं. आणि ह्याची फक्त क्वालिटी चेक करा मित्रांनो, खूप मोठे मोठे आहेत. आणि तुम्हाला मागे ताईने ह्याचे सर्वांची तुम्हाला प्राईस सांगितली आहे, त्या प्राईसमध्ये तुम्हाला चांगली क्वांटिटी पण भेटणार आहे. तर बघू शकता. आणि आता आपण चटणी बरोबर ट्राय करूया. ही चटणी आहे त्यांची आणि चटणी बरोबर कसं लागतं ते पहिला बघूया आपण. आणि कांदा पण सोबत खाऊया. खूप छान मित्रांनो. आणि जे स्टॉलवर खायची मजा असते ना, म्हणजे मच्छी झाली, मच्छीचे काय प्रकार असतात ते प्रकारे मच्छीचे जे स्टॉलवर खायची मजा असते ना ती खरंच खूप अलग असते आणि त्याची चव पण खूप अलग असते. आणि हे जर जाऊन हॉटेलमध्ये खाल्लात ना तुम्हाला एक्स्ट्रा चार्जेस पण द्यायला लागतील. आणि तुम्हाला माहिती आहे हॉटेलमध्ये चव एवढी अशी स्टॉलवरची चव असते ती हॉटेलमध्ये कधीच नाही भेटत, ती आपल्या घरी आणि स्टॉलवरती अशा भेटते. तर हे असे होते प्रॉन्स फ्राय. तर खूप मजा येते खाऊन. तुम्ही पण नक्की विजिट करा मित्रांनो. प्रभादेवी स्टेशनवर जास्त लांब नाही आहे. तुम्हाला ॲड्रेस मी प्रॉपर देतो, डिस्क्रिप्शनमध्ये पण देतो, स्क्रीनवरती पण मी तो देतो. आणि डायरेक्ट तुम्ही इथपर्यंत येऊ शकता. पाठी टाटा मोटर्स पण आहे, टाटा मोटरचा शोरूम माहिती असेल कुणाला. आणि प्रभादेवीमध्ये राहण्यात, दादर आणि प्रभादेवीमध्ये राहण्यानंतर खूप जवळ आहे मित्रांनो, ते तुम्ही येऊ शकता आरामात इथं. आणि त्यांच्यासाठी एक बोनस पॉईंटच आहे कारण की त्यांच्या इथंच लागतो अशा प्रकारे खायचे आहेत. तर म्हणजे मच्छी पण आपली खायचीच आहे ते बघू शकता. आणि हे सर्व खाऊन तुम्ही सोलकढी नाही प्यायला असं होणारच नाही, कारण की सोलकढीमध्ये जी मजा आहे ना मित्रांनो, मच्छी सोबत असू द्या किंवा व्हेज किंवा नॉनव्हेज काही पण असू द्या, पण सोलकढी कशावरती पण सूट कुणाला म्हणून तुम्हाला माहिती आहे. आणि एवढी घट्ट आहे ना ही सोलकढी, त्यांनी घरी बनवलेली आहे मित्रांनो. तर चला आपण व्हेज पण ट्राय करूया. खरंच खूप छान आहे सोलकढी. आणि हा बघा, हा मला व्हिडिओ पण नाही बनवून देत आहे, त्याला देतो तुला खायला, टेन्शन न घेऊ. तर सोलकढी पण खूप छान होती मित्रांनो. आणि अशी एवढी घट्ट आहे ना, मी पहिल्यांदा अशी म्हणजे बघितली कोणत्याही स्टॉलमध्ये एवढी घट्ट सोलकढी भेटते. आणि मित्रांनो असं नाही की त्यांनी पाऊच आहे त्यांच्याकडे, ते पाऊच त्यांनी पॅक केलेले आहेत आणि ती घरगुती आहे, घरात बनवलेली आहे मित्रांनो त्यांच्या. असं बाहेरचे वगैरे काय नाही, कारण की खूप लोक असे असतात स्वतःचा बिझनेस असला ना तरी बाहेरना सोलकढी वगैरे काय छोटे मोठे असतील ते बाहेरनाच मागवतात. तर खूप छान होती. आणि आमची मच्छी पण बाकी आहे. तर सर्व खातो, परत तुम्हाला सांगतो सर्व कसं होता. तर मित्रांनो बघू शकता आपल्या इथं डिनर टाइम झाला आहे आणि गर्दी अशी खूपच वाढत चालली आहे बघू शकता. आणि दादा खूप काम करतात बघू शकता इथं. म्हणजे यांची जे शेगडी आहे ती बंद होतच नाही, चालू असते. ताई पण तिकडे बिचारा काम खूप करत असतात, कारण की मित्रांनो होऊन 1 महिना झाला आणि महिन्यामध्ये यांनी जो नाव कमवलं आहे ना मित्रांनो, तो तुम्ही बघू शकता. खूप गर्दी होते इथे आणि अजून गर्दी होणार आहे कारण की अजून 11 वाजलेले नाही मित्रांनो. बघू शकता ही आहे खेकड्याची क्वांटिटी. हे दादा किती रुपयाला बोललात तुम्ही? कसं आहे? 220 ला आहे ना. आणि कंटेनर खूप मोठा आहे यांचा आणि खेकडा पण खूप मोठा आहे आणि ही क्वालिटी चांगली आहे. तर हे दादा पार्सल पण आपल्या इथं नव्हतं का? हो थँक्यू. तर मित्रांनो बघू शकता पार्सलची पण चांगली सोय आहे. कंटेनर तुम्ही बघू शकता क्रॅबचा किती मोठा होता. आणि मित्रांनो अशी गर्दी होते यांच्या स्टॉलवरती. पण तुम्ही पण येऊन एक दिवस भेट द्या, नक्की भेट द्या इथं. ताई तुमचं जेवण खूप म्हणजे छान होतं, आम्ही आता ट्राय केलं, म्हणजे जेवण खूप ट्राय होतं. तर आपल्या व्ह्यूअरसाठी काय बोलायला आता? म्हणजे आता मी म्हणेन की आमच्या इथे सगळे फ्रेश फिश असतात. हो ते तर आहे. हो आणि चिकन पण म्हणा. बरोबर. ओके ते तर आहे. बरोबर थँक्यू. मित्रांनो आपण खाल्ला बोंबील फ्राय होते आणि प्रॉन्स फ्राय होते. प्रॉन्स फ्राय खूप क्रिस्पी होते मित्रांनो. तुम्ही आता खाताना मला बघितलं असाल. म्हणजे एक मजा असते जो फूड म्हणजे फूड स्टॉल असतो जिथे आपल्याला चिकन भेटतो आणि मच्छीचे भरपूर व्हरायटीज असतात.
ते खायला ना मित्रांनो खूप मजा येते. जसं आता मी पण ट्राय केलं, मी अलग अलग फूड ट्राय करतो म्हणजे स्टॉलवर जाऊन. तुम्ही व्हिडिओ बघितली नसेल तर आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पण आहे, त्या जाऊन बघा मित्रांनो. आणि आता जे होतं ना ते खूप छान होतं आणि आता नवीन त्यांनी ओपन केलं आहे म्हणजे. तर तुम्ही भरभरून त्यांना सपोर्ट करा मित्रांनो, भेट द्या. इथे येऊन जास्त लांब नाही आहे, आपला प्रभादेव स्टेशनवर ना अगदी म्हणजे 10 मिनिटाच्या अंतरावर असेल. आणि जर तुम्ही बस वगैरे भरपूर ऑप्शन्स इथे यायचे. आणि पुनीत मोटर्स, टाटा मोटर्स आहे समोर, त्याच्या अपोजिटला लागतो. 7:30ला लागतो ते 11 वाजेपर्यंत असतो. जर तुम्ही जर जॉबला असाल, दादरला असाल किंवा अवतीभोवती कुठे पण असाल ना ट्राय, तर खूप मजा येईल तुम्हाला पण. आणि चांगले वाटलं म्हणजे आम्ही आता ट्राय केलं तर तुम्ही पण या आणि भेट द्या. व्हिडिओ कशी वाटली तुम्ही पहिली मला नक्की सांगा. जर तुम्हाला साठी इन्फॉर्मेटिव्ह असेल तर एक लाईक करा आणि चॅनलवरती नवं असाल ना सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशा भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पडत राहतात, येत राहतात आणि येतील, पुढे पण येतील. तर चला भेटूया अशा एक नवीन व्हिडिओ मध्ये खाण्याच्या कोणत्या तरी. तोपर्यंत बाय.